त्यानंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर। वक्फ सुधारणा विधेयक आता राष्ट्रपतींकडे पाठवलं जाणार। युटी म्हणजे यूज अँड थ्रो। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल, तर उद्धव ठाकरे गोंधळलेल्या अवस्थेत शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। आमदार अमित गोरखेंचे पीए सुशांत भिसे यांच्या गर्भवती पत्नीचा मृत्यू। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे मृत्यू। गोरखेंचा आरोप, रुग्णाला ऍडमिट करण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केलेलं पत्र TV9 मराठीच्या हाती। तनिषा सुशांत भिसे मृत्यू प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून शासनाला अहवाल देणार। आरोपांवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं स्पष्टीकरण। प्रशांत कोरटकरच्या वकिलांकडून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज। दुपारनंतर जामीन अर्जाबाबत निर्णय होणार। कोल्हापूरच्या कनिष्ठ न्यायालयानं कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला होता। अंजली दमानिया यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। दमानियांकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। भेटीवेळी धनंजय देशमुखही उपस्थित। भेटीत विविध विषयांवर चर्चा। गृहराज्यमंत्री योगेश कदम आज बीड आणि जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर। दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची मस्साजोगमध्ये भेट घेणार। कुर्ल्यातील फिनिक्स मॉलमधील आगीवर नियंत्रण। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। फिनिक्स मॉलमधून सर्व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। भारतातील सोन्याच्या दरावर ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाचा परिणाम। 12 तासात सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ। मुंबईत सोन्याचा भाव 93,380 रुपयांवर। परभणीतील अनेक भागात पावसाचा जोर वाढला। अवकाळीमुळे शेती पिकांना तडाखा। शेतकरी चिंतेत।